टाकलं यांनी पब्लिकनीच. काय बोलायचं आता? आता आम्ही काय करा म्हणून मग आम्ही लिंक देत नाही डाउनलोड लिंकची. आपण स्ट्राईक दिलं तर आपल्या चॅनलला प्रॉब्लेम येतो. हे पण बरोबर बोलतोय. हां. तसं म्हणायला जर आपल्याला स्ट्राईक आला तर आपल्याला प्रॉब्लेम येतो. नाहीतर इतर वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. लक्षात ठेवा. स्ट्राईक द्यायचं काय 2 मिनिटाचं काम असतंय. पण मी तरी पोरांना डायरेक्ट स्ट्राईक देतच नाही. आणि कमेंट स्ट्राईक आणि करतो. परत आणि काढलं सर आणि चॅनलला इफेक्ट पडतो बघ. घेऊन आणि काय काढलं नाही सर. पब्लिकने थोडं सपोर्ट केला पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. बाकी काय नाही. एवढा दिवस रात्र मेहनत करतोय आपण. 1 लाईक, सबस्क्राईब आणि काय कमेंट करायला यांना जीवावर येतं. कमेंट नाही करा ना, सबस्क्राईब आणि लाईक तरी करा. करतो आपण त्यामुळे. त्यामुळे हां. स्ट्राईक देऊन आपण जर वापस घेतलं तर आपल्या चॅनलला पण मोठा इफेक्ट पडतो. चॅनल रीच डाऊन होते आणि व्ह्यूज येत नाही जास्त. माझ्या चॅनलची सध्या तीच कंडिशन आहे. DJMRXची पण मध्ये स्ट्राईक पडली होती मला. कुठल्या गाण्याला? त्याचं गाणं होतं ना छुम छुम पाई ट्रेंडला. तर हा ते धुमटॅक धुमटॅक जो व्होकल आहे, तो काश्मीरमधला आहे. काश्मीर व्हॉल्यूम मधला आहे. तर तो काय म्हणतो त्याने हे केलंय. कंप्रेस त्याने केलंय. होय. काय बोलायचं आता? ओरिजिनल गाणं नाही का? आता त्यात ते कंप्रेस केलं ते किती जणांनी डीजे गौरव GRSने वगैरे भरपूर जणांनी ते यूज केलंय धुमटॅक धुमटॅक. आता मी आहे तसं यूज केलं तर त्यात माझी काय चुकी? व्हॉल्यूम आहे, लूप आहे तेच की. बरोबर. लूप आहे तसंच पब्लिक यूज करणार किंवा ज्याला वाटेल तो कुठं यूज करून येईल, पिच मारेल. मी आहे तसं यूज केला होता. माझ्या चॅनलला पण चांगले व्ह्यू येत होते त्या गाण्याला. पण ह्यांनी आलं स्ट्राईक ना तो दिला. व्हायरल झालंच की. मग तेच व्हायरल झालं होतं म्हणून तर त्यांनी स्ट्राईक दिला ना. त्याचं म्हणणं होतं पुढे नको जायला. तसंच करताय तो एमआरएफ. काय नाही भाऊ, तू मोठा आर्टिस्ट आहे. तुला थोडं तरी कळलं पाहिजे होतं, की नाही का? तो काय म्हणतो वरनं, की माझं चॅनल मी नाही सांभाळत. मग कोण सांभाळतोय? असिस्टंट वगैरे असेल. पण मला तर नाही वाटत असिस्टंट वगैरे त्याला काय असेल म्हणून. असं कसं होईल? असे डीजे काय रोहन दोन? आपल्या लोकांना पुढे गेलेलं पसंत नाही. हे चालायचं पण आहे, काय? बरोबर आहे. कर्म परत वापिस आपण येतात. लोन नाही घ्यायचं. आपण पण करत लहान राहायचं आहे. एवढंच. पण आर्टिस्ट लहान आहे. हा तिने आधीपासून आहेत ना त्यामुळे. काय नाही MRXच्या जागी बरोबर आहे. आपण आपल्या जागी बरोबर आहे. नाच नाच करते करते काय काय मराठी डीजे. यायलाच hashtag लागते. सोन्या. सोन्या भाई आलाय. डीजे आदित्य हाय. अवघड विषय राव YouTube म्हटलं तर. घरी आहे का रे? अरे बाबा घरी नको येऊ. माझी तब्येत बरी नाहीये. येईल आता भेटायला. सोन्या नॉनस्टॉप किंग आहे. बरोबर बोलला भाई तू. भाई नॉनस्टॉप वरती भर देतोय. काय नाही बराच वेळ झाला. पब्लिक 40 शांत मिनिटं झालं. होत आले जवळ-जवळ. पब्लिक 25-30च्या वर शांत झालं पब्लिकच होतं. दिसेना. बर बाय रोशा. रोशन आहे, रोहिणे. रोन्या. रोहिणे ते रोहनने टाकलंय ना, सोन्या नॉनस्टॉप किंग आहे. वा. अवघड विषय राव. हेडफोन कितीला घेतलंस? ऑडिओ टेक्नोचा. काहीतरी 4.5 का काहीतरी प्राइस आहे. 4.5-5. हे न्यू कोण आहे? अरे त्याला सांग भाईला कोण आहे रे तू? भाई मी डीजे निकले सेन. YouTubeला जाऊन सर्च कर SN कोण आहे. हे नवीन नाही भाऊ, जुना आहे पब्लिक तो पण जुना खिलाडी आहे. पब्लिक ओळखणार आहे मला. काय नाही डीपी मागे एक लावायला लागतं. पटकन टाक आणि तिथं डीजे निकले SN. डीपी लावायला लागतं वाटतं युट्यूबला पण. हा ना. इसी तो निकले ऐसे ने. इसी साऊंड तो. चालू नाही रे. पब्लिकला गाणे पण ऐकवले असते जरा. एंटरटेनमेंट. हे लाव की रे डायरेक्ट फोनच दाखव ना मग. फोनच दाखव की मग प्रोजेक्ट एखादा. फोन मधला?
रेंज